नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहता एबीपी माझा। मी श्रुती कुलकर्णी। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत मोठी बातमी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत नाही तर मनसेसोबत युती करूनच लढण्याचे संकेत खासदार संजय राऊतांनी दिलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अजून कोणती आघाडी झालेली नाही असं खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। मुंबईसाठी ठाकरे बंधू स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही। प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात। हा आतापर्यंत इतिहास आहे। अगदी स्थानिक, त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात। त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना असतात। मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला ज्याची उत्सुकता लागून होती की ठाकरे बंधू एकत्र कधी येणार, त्या संदर्भातले आता संकेत संजय राऊतांनी स्पष्टपणे दिलेले आपण बघतोय। बंधू एकत्र येण्याबाबत इंडियामध्ये कुणालाही आक्षेप नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर आता संजय राऊतांकडून ठाकरे बंधू एकत्र येण्याचे स्पष्टपणे संकेत देण्यात आलेले आहेत। मुंबईसाठी ठाकरे बंधू हे स्वतंत्र भूमिका आपली घेऊ शकतात आणि त्याबद्दल इंडियामध्ये कुणालाही आक्षेप नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कुठलीही आघाडी झालेली नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक जी अत्यंत महत्त्वाची समजली जाते, त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नाची काही पुढच्या पायऱ्या देखील आता दिसून येत आहेत। त्यामुळे संजय राऊतांनी दिलेले हे संकेत स्पष्टपणे दिसून येत आहेत। आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करूयात। अतुलजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। संजय राऊत